लॉर्ड. परमेश्वराची नावाची महिमा हो. आपण सगळ्यांना नवीन महिन्याच्या वायद्याच्या आराधनेत आम्ही स्वागत करतो. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून परमेश्वराला एक सुंदर मराठी गीत, देवा मी का फार विशेषू तुला, राजा यहोवा रोज विचारू मला, हे गीत बोलून आपण परमेश्वराचा नावाचा महिमा करू. स्तुतियो परमेश्वरा, स्तुतियो राजा. हालेलुया. आजपर्यंत परमेश्वरा तू आमच्या सोबत होतो परमेश्वरा. हालेलुया. तू मेघस्तंभ बनून, अग्निस्तंभ बनून परमेश्वरा, तू जसं इस्रायली लोकांना परमेश्वरा तू हालेलुया त्यांना परमेश्वरा मिश्र देशातून परमेश्वरा त्यांना जे वायदा केले त्या देशात तू आणला परमेश्वरा, तसाच परमेश्वरा हे पृथ्वीवर परमेश्वरा आम्ही हे जे जीवन जगतोय परमेश्वरा, हे एक यात्रासारखं आहे परमेश्वरा. तुझं भय मानून परमेश्वरा हालेलुया एक खरं पवित्र जीवन जगण्यासाठी आमच्या सहायता मदत कर परमेश्वरा. आता आपण सिस्टरला लपून परमेश्वरा तू आमच्याशी बोल, जे वचनाने परमेश्वरा हालेलुया जे वायदाचं वचन परमेश्वरा तू ह्या महिन्यासाठी ठेवलं आहे परमेश्वरा, ते त्यांना लपून तू बोल परमेश्वरा. ते वचनाला परमेश्वरा प्रतिदिन वाचून त्याप्रमाणे आम्ही परमेश्वरा जीवन जगण्यासाठी हालेलुया तू आम्हाला सहायता मदत कर. तू तसं करणारे म्हणून तुला धन्यवाद देतोय. हे छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावाने ऐकून घे पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाच्या स्तुती असो. हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. स्तोत्र संहिता 9:10 वचन. ज्याने तुझ्या नावाची ओळख झालेले आहे ते तुझ्यावर बाव ठेवतील, कारण हे परमेश्वर जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. हालेलुया. इथे दाऊद काय म्हणतो, ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेले आहे, जे लोकांना तुझ्या नावाचा ओळख झालेले आहे, म्हणजे आपण सर्व परमेश्वराच्या नावाला ओळखतो. परमेश्वर आपला उंचा गड आहे. परमेश्वराचा नाव धर्मी लोकांसाठी उंचा गड आहे असे नीती वचनामध्ये नीती सूत्रामध्ये लिहिलेले आहे. तो परमेश्वराचा नाव जे कोणी परमेश्वराला विश्वास करतात ते लोकांसाठी परमेश्वर उंचा गड बनवून त्यांना सर्व विपत्तीपासून सर्व अडचणापासून
परमेश्वर त्यांना सोडवतो. परमेश्वर आपला हालेलुया तारणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्याला सर्व कष्टातून सोडवणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपला उद्धार करता परमेश्वर आहे. परमेश्वर आपला मोठा वैद्य आहे. सर्व रोगातून आजारातून आपल्याला सोडवणारा परमेश्वर आहे. हे सर्व काय आपल्याला कळलेला पाहिजे. हालेलुया. आपल्याला ओळखायला यायला पाहिजे, कारण आपला परमेश्वर सर्व व्यापी परमेश्वर, सर्व काय करणारा सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. जेव्हा परमेश्वराकरिता आपल्याला माहित असेल तेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास भरोसा ठेवू शकतो. हालेलुया. इथे दाऊद म्हणतो, ज्यांना तुझ्या नावाची ओळख झाली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, ते तुझ्यावर विश्वास ठेवतील, ते तुझ्यावर भरोसा ठेवतील. हालेलुया. तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात त्रास असेल तर तुम्ही हालेलुया कोणावर विश्वास ठेवतात? हालेलुया. तुम्हाला परमेश्वर कसा आहे माहित असेल तर तुम्ही नक्की परमेश्वरवर विश्वास ठेवाल. हालेलुया. इथे लिहिले आहे, परमेश्वराला विश्वास करून जे कोण परमेश्वराला शोध करतात त्यांना तो टाकणार नाही, म्हणजे त्यांना तो सोडणार नाही. तुमच्या जीवनात असलेला त्रासापासून तुम्हाला सुटकारा पाहिजे तर तुम्ही परमेश्वराला ओळखून, परमेश्वरावर भरोसा ठेवून परमेश्वराला शोध करतील परमेश्वर, तेव्हा परमेश्वर तुम्हाला सोडवणार, तुम्हाला टाकणार नाही. परमेश्वर तुम्हाला विसरणार नाही, कारण तो परमेश्वर हालेलुया ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवले त्यांना कधी पण परमेश्वर सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. वचनामध्ये लिहिलेले आहे, जवान सिंह, तरुण हालेलुया सिंह हालेलुया त्याला ताण लागेल, त्याला तो भुका राहील, पण परमेश्वराला शोधणारा लोकांना कधी पण कसा पण बली वस्तूच्या गटी होणार नाही. हालेलुया. तुम्ही परमेश्वराला शोधले म्हणून परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला टाकणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमच्या मदत करणारा परमेश्वर आहे, मी तुमच्यावर माझ्या करुणाला मी दाखवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराच्या प्रजा तुमच्या जीवनात असा होणारे सर्व कष्टातून परमेश्वर तुम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, त्याला शोधा. नक्की तो तुमच्या जीवनात नवीन कार्य करणार, तुमच्या जीवनात सुधार घेऊन येणार. परमेश्वर तुमच्या जीवनात बली कार्याला करणार आहे. हालेलुया. दाऊद म्हणतो, तुम्ही हालेलुया परमेश्वराला हालेलुया परखून पहा, तो कसा आहे, तो भला आहे. त्याच्या जीवनात परमेश्वराने खूप कार्य केले आहे, त्याला परमेश्वराने कधी विसरला नाही. त्याचे कुटुंबाने त्याला विसरले, त्याला हालेलुया टाकून त्याला दूर टाकून वनभूमीत, त्याला रेगिस्तान मध्ये हालेलुया त्याला जंगलात हकलून टाकले, पण परमेश्वराने त्याला सोडलं नाही. त्याला हालेलुया हालेलुया जंगलातून त्याला परमेश्वर आणून त्याला आशीष करून त्याला राजाचा पदवी दिला. परमेश्वराने त्याला आशीष केला. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो, तुम्ही पण परमेश्वरवर विश्वास करून त्याला तुम्ही खोज करत असेल, परमेश्वर म्हणतो त्याला तुम्ही शोधत असेल, परमेश्वर म्हणतो मी पण तुम्हाला उंच्या स्थानावर मी तुम्हाला ठेवणार आहे, मी तुम्हाला टाकणार नाही, तुमच्या हाताला धरून मी तुम्हाला चालवणारा परमेश्वर आहे. म्हणून काळजी करू नका, तुम्ही कशाच्या पण चिंता करू नका, परमेश्वरावर भरोसा ठेवा. तोच तुम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे, तोच तुम्हाला उंचा करणारा परमेश्वर आहे. म्हणून काळजी सोडून परमेश्वरवर भरोसा ठेवून त्याच्या नावाला घ्या, परमेश्वर तुम्हाला नक्की आशीष करेल. या डोळा बंद करून आपण प्रार्थना करूया. स्तुती परमेश्वर, तुझ्या नावाला गौरव असो परमेश्वरा.
हालेलुया, तुम्ही दिलेल्या वचनाबद्दल तुम्हाला मी धन्यवाद करते परमेश्वरा. जे तुमच्या नावाला ओळखत असेल ते तुमच्यावर भरोसा ठेवतात परमेश्वर. ते तुमचा शोध करत असल्यामुळे त्यांना तुम्ही परमेश्वर टाकत नाही असं तुम्ही आम्हाला वायदा दिलं परमेश्वर. तुमच्यावर भरोसा करून तुमचा शोध करणारा सर्व लोकांना परमेश्वर तुम्ही आशीष करण्यासाठी, त्यांच्या सर्व कष्टापासून त्यांना सोडवण्यासाठी मी प्रार्थना करते परमेश्वरा. त्यांच्या जीवनात तुम्ही कार्य करा परमेश्वरा. तुम्ही महान परमेश्वर आहे. तुमच्या हालेलुया, ओ हालेलुया समोर ओ कधी पण हालेलुया, ओ हालेलुया कोणी पण आलं तर तुम्ही त्यांना हालेलुया कधी ओ नकारत नाही परमेश्वर. कधी तुम्ही त्यांना सोडत नाही, म्हणून तुम्हाला धन्यवाद करते. ओ परमेश्वर, तुमच्या वचनाला ऐकलेल्या सर्व लोकांना तुम्ही सुधी घेऊन त्यांना आशीष करण्यासाठी ओ मी प्रार्थना करते. सर्व स्तुती आदर महिमा तुमच्या नावाला देते. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.